हाय हॅलो नमस्कार. तर आज सायलीची एंगेजमेंट म्हणजे तृषाच्या आत्तूची एंगेजमेंट आहे. तर त्यासाठी आपल्याला तिकडे जायचं होतं. सकाळी घरातली सगळी काही कामं करून घेतली, आवरून घेतलं, मेकअप केला, सगळं झालं. कार्यक्रमाला गेलो, तिथे 1-2 फोटो काढले आणि मला तिथनं परत घरी यावं लागलं. मला कार्यक्रम काहीच बघता आला नाही, काही एन्जॉय करता आलं नाही. फक्त हे 2-3 फोटो जे आहेत तेवढेच फोटो मी काढले आणि तृषाला घेऊन मला घरी यायला लागलं. मिलिंदने आम्हाला घरी सोडलं आणि ते पुन्हा गेले. का मला घरी यायला लागलं हे तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये कळेल. मला कार्यक्रमाचा कुठलाच एन्जॉय करता आला नाही, एन्जॉय घेता आला नाही, कार्यक्रम बघता आला नाही, काहीच नाही. सगळा मूड ऑफ झाला माझा. आणि सगळ्यांचे प्रश्न होते की तू का दिसली नाही, तू का दिसली नाही, तू कार्यक्रमाला आली नव्हती का? तर मी कार्यक्रमाला आले होते, पण मला कार्यक्रम सोडून माघारी यायला लागलं. काही प्रॉब्लेम झाला ते तुम्ही मोठा ब्लॉग बघा. मोठ्या ब्लॉगमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. मिनी ब्लॉगमध्ये सांगणं सगळं पॉसिबल होत नाही. घरी आले मी थोडं दिवाळीचं सामान आणलं होतं, मग आकाशकंदील वगैरे. तर तितका धो पाऊस की काही भेटलं सामान, काही नाही भेटलं. आज परत जायचं आहे सामान आणायला. तृषा छान सुरसुरी अजून ते आपटबार ते एन्जॉय करत होती. रात्री मग चिनू आणि पप्पा आले मला भेटण्यासाठी. थोडंसं मला त्रास होत होता, त्याच्यामुळे पप्पांनी ते आले, त्यांना चहा ठेवला. तर चिनूला साडी हवी होती माझी, तिने ती साडी बघितली वगैरे. मग गप्पा वगैरे झाल्या, थोड्या वेळ बसले ते आणि मग त्यांना बाय बाय केलं छान. आणि असा काही साजचा माझा बॅड दिवस होता. चलो बाय बाय.